देशभरातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर दुचाकीस्वारांच्या वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी आता स्वतंत्र लेनची मागणी जोर धरू लागली आहे. सामाजिक कार्यकर्ते इबादुल सिद्दीकी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची नागपुरात भेट घेत दुचाकी वाहनांसाठी स्वतंत्र सर्व्हिस लेन तयार करण्याची मागणी केली आहे. नागपुरात सामाजिक कार्यकर्ते इबादुल सिद्दीकी उर्फ जनहितैषी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत देशभरातील रस्ते अपघातांच्या गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधले. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर मोठ्या प्रमाणात चारचाकी वाहने, ट्रक आणि लॉरींची वर्दळ वाढत असल्याने दुचाकीस्वारांच्या अपघातांचं प्रमाण चिंताजनकरित्या वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं. विशेषतः कुटुंबासह प्रवास करणारे दुचाकीस्वार अपघातात बळी पडत असून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. सन 2024-25 मध्ये देशात झालेल्या अपघातांमध्ये तब्बल 1,80,000हून अधिक मृत्यू झाले असून त्यापैकी 65% मृत्यू हे 19 ते 35 वयोगटातील दुचाकीस्वारांचे असल्याचा दावा त्यांनी केला. यावर उपाय म्हणून राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांलगत असलेल्या सर्व्हिस रोडचे विस्तारीकरण करून दुचाकी वाहनांसाठी स्वतंत्र विशेष लेन तयार करण्यात याव्यात अशी मागणी सिद्दीकी यांनी केली. त्यामुळे दुचाकीस्वारांना सुरक्षितपणे प्रवास करता येईल आणि अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी महामार्गाच्या दुभाजकांवर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचाही मुद्दा मांडला. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांच्या तीव्र प्रकाशाचा त्रास कमी होऊन वाहन चालकांना सुरक्षित प्रवास करता येईल असे त्यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या सूचनेचे कौतुक करत आगामी काळात या प्रस्तावाचा गांभीर्याने विचार केला जाईल असे आश्वासन दिल्याची माहिती इबादुल सिद्दीकी यांनी दिली आहे.